Hello students, welcome to Kalpit Classroom. Today we will see information about monograph of Saraka Ashoka. So this is botanical name of a plant. In Marathi we called it as Sitecha Ashok, or it is also called as original Ashok. And today we will see the monograph of Saraka Ashoka. So first of all, we should know what is monograph. In my previous video, I have given all the details about monograph, but still we will see definition of monograph. So what is monograph? Monograph is a document which contains all the information of a particular medicinal plant with reference to Ayurvedic Pharmacopoeia of India, which is prepared by Government of India. And in this lecture we will see the details of plant Saraka Ashoka with reference to the Ayurvedic Pharmacopoeia of India. So let's start with monograph of Saraka Ashoka. In Marathi it is called as Sitecha Ashok, and in English it is known as True Ashok. ज्या वेळेला आपण अशोक हे नाव ऐकतो त्यावेळेला आपल्याला बागेमध्ये किंवा गार्डनमध्ये किंवा आपल्या कॉलेजमध्ये असलेलं अशोकाचं झाड लगेच डोळ्यासमोर येतं, जे आपण शोभेची वनस्पती म्हणून लावतो. पण ते जे अशोकाचं झाड असतं ते ॲक्च्युली खरोखरचं अशोकाचं झाड नाही आहे. त्याला आपण इंग्लिशमध्ये फॉल्स अशोक असं म्हणतो किंवा मराठीमध्ये त्याला खोटा अशोक असं म्हणतो. सो ओरिजिनल अशोक म्हणजेच साराका अशोका, ज्याला आपण म्हणतो सीतेचा अशोक. सीतेचा अशोकमध्ये जे सीता म्हणतोय आपण, ते सीता म्हणजे रामायणातली जी गोष्ट आहे. ज्या वेळेला तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, रावणाने सीतेचं हरण करून जेव्हा घेऊन गेला होता त्यावेळेला अशोकवनामध्ये सीतेला त्यांनी श्रीलंकामध्ये किंवा लंकेमधल्या अशोकवनामध्ये त्यांनी सीतेला कैद करून ठेवलं होतं. सो ज्या झाडाखाली सीता कैद होती त्या झाडाला आपण म्हणतो सीतेचा अशोक, आणि त्या जंगलामधली सगळी जी झाडं आहेत ती सीतेच्या अशोकाची म्हणजे ओरिजिनल अशोकाची होती, म्हणून त्या वनाला म्हणायचे अशोकवन. तर असे हे दोन प्रकार अशोकाच्या झाडामध्ये असतात. एक खरा अशोक ज्याचा आपण आज मोनोग्राफ बघणार आहोत, साराका अशोका, आणि दुसरा खोटा अशोक जो आपल्या गार्डनमध्ये आपण शोभेची वनस्पती म्हणून लावतो. सो खरा अशोक म्हणजे साराका अशोका आणि खोटा अशोक म्हणजे पॉलियाल्थिया लॉन्जिफोलिया. सो टुडे वी विल सी द मोनोग्राफ ऑफ ओरिजिनल अशोक and it is known as Saraka Ashoka. First of all, we will see introduction of plant Saraka Ashoka. So Ashoka consists of dried stem bark of Saraka Ashoka and its synonym is Saraka indica. Family, main family Leguminosae and subfamily Caesalpinaceae. So this plant known as Saraka Ashoka is present in central and eastern Himalayas, western Ghats and Deccan. सगळीकडे हे आपल्या एरियामध्ये कॉमन मिळणारं झाड आहे भारत देशामध्ये. जिथे जिथे सेमी एव्हरग्रीन किंवा एव्हरग्रीन फॉरेस्ट हा प्रकार असणार आहे त्या एरियामध्ये, म्हणजे सेंट्रल अँड ईस्टर्न हिमालयाज, वेस्टर्न घाट्स अँड डेक्कन. सो अशा या एरियामध्ये हे आपल्याला झाड जे आहे ते कॉमन मिळणार आहे. आणि याचं ओरिजिनल नाव आहे साराका अशोका आणि सिनॉनिम याचं आहे साराका इंडिका. सिनॉनिम म्हणजे जसं आपलं सगळ्यांचं एखादं ओरिजिनल नाव असतं, जसं माझं ओरिजिनल नाव आहे कल्पित म्हात्रे, पण जर कोण मला बंटी, बबलू, दादू अशा जर नावाने हाक मारत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, सिनॉनिम. तसं या अशोकाचं ओरिजिनल नाव जे आहे दॅट इज कॉल्ड ॲज साराका अशोका अँड सिनॉनिम इज साराका इंडिका. आणि हे आपल्याला भारतामध्ये सेंट्रल ईस्टर्न हिमालयाज
वेस्टर्न घाट्स आणि डेक्कन या एरियामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात बघायला मिळेल. शोक मीन्स ग्रीफ. अशोक असं आपण ज्याला म्हणतो. सो आणि शोक. शोक म्हणजे दुःख, ग्रीफ. सो अशोकमधलं शोक मीन्स ग्रीफ. ग्रीफ म्हणजे आपली प्रिय व्यक्ती ज्या वेळेला आपल्याला सोडून लांब निघून जाते त्यावेळेला जे दुःख होतं त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ग्रीफ. आणि अशोकातलं शोक म्हणजेच ग्रीफ. अशोका मीन्स वन दॅट रिलीव्ज पेन अँड ग्रीफ ऑफ वुमन. बेसिकली आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे स्त्रियांना असलेलं दुःख आणि त्यांना होणारा त्रास जो असतो तो त्रास कमी करण्याचं काम म्हणजे अशोक झाडामध्ये जे गुणधर्म असतात त्या गुणधर्मांवरून मग त्याला अशोक असं म्हटलेलं आहे. महिलांचा जो काय आरोग्याचा त्रास होत असेल आणि जे दुःख होत असेल ते कमी करण्याची ताकद या अशोकामध्ये आहे. त्याला आपण आणखीन म्हणतो मराठीमध्ये हेमपुष्पा. ॲज फ्लॉवर्स आर ऑफ गोल्डन कलर. याची फुलं जी आहेत ती लालसर सोनेरी रंगाची असतात म्हणून याला आपण मराठीमध्ये हेमपुष्पा असं सुद्धा म्हणतो. किंवा संस्कृतमध्ये त्याला म्हणतात ताम्रपल्लवा. ॲज टेंडर लिव्ज हॅव कॉपरी रेड कलर. त्याची जी पानं असणार आहेत ती कॉपरी रेड कलरची असणार आहेत म्हणून त्याला ताम्रपल्लवा असं म्हणतात. ताम्र म्हणजे लाल तांबडा रंग आणि पल्लवा म्हणजे पानं. सो ताम्रपल्लवा. सो दिस इज इंट्रोडक्शन ऑफ ओरिजिनल अशोक नोन ॲज साराका अशोका. This is the picture of original plant which I have taken from Parvatibai Chaugule College campus which is situated at Madgaon, Goa. So in this picture the plant is seen in proper way. I will zoom. So this is a plant known as साराका अशोका. याला आपण म्हणूयात ओरिजिनल अशोक. आणि इथे छानपैकी फुलं आलेली दिसत आहेत त्याला आणि एकंदरीत झाड कसं आहे त्याचा ॲपिअरन्स तुम्हाला इथे दिसेल. याच्यामध्ये प्रॉपर हॅबिट दिसते. स्मॉल एव्हरग्रीन ट्री आहे या फोटोमध्ये दिसते आणि इथे तुम्हाला छोटासा झूम करून एक पीक काढलेला आहे ज्याच्यामध्ये पानं आणि फुलं दिसत आहेत. सो दिस ट्री इज नोन ॲज ओरिजिनल अशोक ऑर साराका अशोका. तर हा जो लेफ्ट साईडला फोटो दिसतोय जो मी झूम करतो याच्यात तुम्ही बघू शकता आपलं बागेमध्ये जे असतं अशोकाचं झाड ज्याला आपण खोटा अशोक असं म्हणतो ते झाड आणि हे ओरिजिनल अशोकाचं झाड याच्यातला फरक तुम्हाला लगेच लक्षात येईल. याला भरपूर साऱ्या फांद्या वगैरे फुटलेल्या आहेत आणि असं मोठं झाड वाटतं आणि आपल्या बागेतलं कसं असतं सरळ लांबलचक फांदी असते आणि छोटी 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 पानं असतात त्याला. त्यामुळे हे जे आत्ता दिसतं हे ओरिजिनल अशोक सीतेचा अशोक याच झाडांच्या वनामध्ये ज्याचं नाव होतं अशोकवन तिथे रावणाने ज्या वेळेला सीतेचं हरण करून नेलं होतं त्यावेळेला अशोकवनात या झाडांखाली सीतेला ठेवलं होतं म्हणून आयुर्वेदामध्ये या झाडाला म्हणतात सीतेचा अशोक. आणि जे बागेमध्ये आपलं असतं त्याला आपण म्हणतो अशोक पण ते ॲक्च्युली खरं अशोक नाही आहे खोटा अशोक आहे. आणि ज्या वेळेला आयुर्वेदामध्ये औषधी उपयोग कोणत्या झाडाचे अशोकाचे करणार असतील तर तो अशोक म्हणजे हे आत्ता जे आपण बघतोय ते खरं झाड. खोट्या अशोकाचा उपयोग केला तर शरीरावरती साईड इफेक्ट्स होऊ शकतात. आणि म्हणून आता आपल्याला या टॉपिकमध्ये आयुर्वेदिक फार्माकोपॉय ऑफ इंडियामध्ये सांगितलेल्या रेफरन्सेसप्रमाणे मोनोग्राफ ऑफ साराका अशोका हे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. सो पुढे बघूयात क्लासिकल कॅटागरायझेशन. क्लासिकल कॅटागरायझेशन म्हणजे जे जुनं भरपूर हजारो वर्षांपूर्वीचं संस्कृतमध्ये वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या ऋषीमुनींनी लिखाण करून ठेवलेले आहे झाडांच्या औषधी वनस्पतींपैकी किंवा त्यांच्या गुणधर्मांपैकी. तर ते आता आपण इथे क्लासिकल कॅटेगरायझेशन बघणार आहोत. इथे फर्स्ट म्हटलं आपण चरक संहिता. माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये आयुर्वेदिक फार्माकोपॉय ऑफ इंडिया या व्हिडिओमध्ये मी डिटेल्समध्ये तुम्हाला चरक संहिता म्हणजे एक्झॅक्टली काय आहे हे सगळं खूप छान अशी गोष्ट सांगून एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते जे पुस्तक आयुर्वेदातलं आहे संस्कृतमधलं चरक संहिता त्याच्यामध्ये या अशोकाचे गुणधर्म काय दिलेले आहेत तर कषय आस्कंध
आणि आपण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो ॲस्ट्रिग्नंट टेस्टिंग ग्रुप ऑफ हर्ब्स. म्हणजे थोडंसं तुरट कडवट अशी चव असणारी जी झाडं असतील त्या झाडांच्या कॅटेगरीमध्ये चरक संहितामध्ये या अशोकाला क्लासिफाय करण्यात आलेलं आहे. दुसरं वेदना स्थापना, संस्कृतमध्ये आहे. वेदना म्हणजे जे आपल्याला दुखतं, आपण म्हणतो डोकं दुखतं आहे, दाढ दुखते, हात पाय अंगदुखी होते, मग अशा वेळेला आपण पेन किलर्स गोळ्या घेतल्या की बरं वाटतं. सो वेदना म्हणजे पेनिंग. सो वेदना स्थापना म्हणजे ग्रुप ऑफ हर्ब्स दॅट हेल्प टू रिलीव्ह पेन. त्यामुळे या सीतेच्या अशोकामध्ये असे गुणधर्म आहेत ज्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, पेन्समधून आपल्याला आराम मिळेल. जर कुठे दुखत वगैरे असेल आणि अशोकाचा आपण जर उपचार म्हणून शरीराच्या आतमध्ये जर घेतला अशोकाचं झाड आपण किंवा टॅबलेट सिरप, तर आपल्याला काय असणार आहे, वेदना स्थापना म्हणून त्याचा उपयोग होईल. म्हणजेच पेन जे होत असेल आपल्याला त्याच्यापासून आराम मिळेल. सो पेन किलर म्हणून आपण आयुर्वेदिक पेन किलर म्हणून अशोक जे आपण ओरिजिनल म्हणतो आहे सीतेचा अशोक ते आपण वापरू शकतो. तिसरं दिलं सुश्रुत आणि वाघभट संहिता. जसं चरक संहिता आहे तसं सुश्रुत संहिता आणि वाघभट संहिता. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटले रोथररी ग्रुप ऑफ हर्ब्स. म्हणजे थोडंसं तुरट कडवट अशा झाडांच्या गुणधर्मामध्ये त्याला क्लासिफाय केलेलं आहे. सो हे क्लासिकल कॅटेगरायझेशन कसं असणार आहे कायम, इट इज ऑलवेज बेस्ड ऑन व्हेरी एन्शियंट आयुर्वेदिक लिटरेचर. चरक संहिता, सुश्रुत संहिता किंवा वाघभट संहिता. आणि ह्या सगळ्या रेफरन्सेसचा यूज करूनच मग हा जो काय आपण आज बघणार आहोत मोनोग्राफ ऑफ साराका अशोका, तो गव्हर्मेंट ऑफ इंडियाने ऑफिशियली तयार करून पब्लिश केलेला आहे. आता आपण बघूयात सिनॉनिम्स. जसं मी मगाशी सांगितलं माझं ओरिजिनल नाव काय कल्पित म्हात्रे, पण मला कोण बंड्या, बबलू, पिंट्या, बंटी अशा जर नावाने हाक मारत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, सिनॉनिम्स. तसे या अशोकाच्या झाडाचे सिनॉनिम्स भारतातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याला काय नावं आहेत. म्हणजे ओरिजिनल नाव त्याचं आहे साराका अशोका, बॉटॅनिकल नेम, पण भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याची नावं काय आहेत ते इथे या स्लाईडमध्ये दिसतं आहे. जसं संस्कृतमध्ये त्याला म्हणतात काकेली, आसामीज, बेंगाली, इंग्लिश, गुजराती, हिंदी, कन्नड अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याची नावं इथे तुम्हाला दिसतील. त्याला आपण म्हणणार आहोत सिनॉनिम्स. फॉर एक्झाम्पल मल्याळममध्ये त्याला म्हणणार अशोकम, मराठीत आपण अशोक, ओरियामध्ये अशोका, तामिळमध्ये अशोगम, अशोगू, अशोकम, तेलुगूमध्ये अशोक पत्ता. अशी ही भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये जी काय नावं आहेत साराका अशोका या ओरिजिनल सीतेच्या अशोकाच्या झाडाला, त्याला आपण सगळ्यांनी काय म्हणणार आहोत, सिनॉनिम्स म्हणणार आहोत. म्हणजे ओरिजिनल नाव साराका अशोका आणि ही त्याची इतर नावं असणार आहेत. दोज आर कॉल्ड ॲज सिनॉनिम्स. आता बघूयात मॅक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स. जेव्हा आपण एखादं ड्रग आयुर्वेदिक स्टडी करतो त्यावेळेला 3-4 टाईपचे स्टडी असतात. त्याच्यामधला एक असतो मॅक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स आणि दुसरा मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स. सो व्हॉट इज मॅक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स? असे कॅरेक्टर्स जे आपण आपल्या डोळ्यांनी सहज ऑब्झर्व करू शकू. द कॅरेक्टर्स which can be easily observed with the help of our eyes are called as macroscopic characters. There is no need to take microscope or other types of lenses. We can directly see all the characters with the help of our eyes, and those characters are called as macroscopic characters. And second type is microscopic character, and that is called as internal structure, and for that purpose we need to use different types of microscopes. We need to prepare slides and do all the necessary things. So now we will proceed with macroscopic characters of Saraka Ashoka. So first, Saraka Ashoka is a
स्मॉल अँड एव्हरग्रीन ट्री. मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे सेमी एव्हरग्रीन किंवा एव्हरग्रीन एरियामध्ये मिळणारं हे झाड असणार आहे. आणि कसं असेल हे स्मॉल अँड एव्हरग्रीन ट्री. इट ऑकर्स अप टू द अल्टिट्यूड ऑफ 750 मीटर्स. अल्टिट्यूड म्हणजे उंची. सो 750 मीटरपर्यंत उंची असलेल्या प्रदेशामध्ये हे झाड आपल्याला सहज जंगलामध्ये सापडू शकतं. 750 मीटर्स अल्टिट्यूड फ्रॉम मीन सी लेव्हल. समुद्र सपाटीपासून 750 मीटर्स अल्टिट्यूडपासून पुढे हे झाड आपल्याला एव्हरग्रीन किंवा सेमी एव्हरग्रीन फॉरेस्टमध्ये बघायला मिळणार आहे. मॉइस्ट डेसिडियस किंवा दुसऱ्या कोणत्याही फॉरेस्ट टाईप्समध्ये हे झाड आपल्याला बघायला मिळणार नाही आहे. बिकॉज धिस ट्री इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ एव्हरग्रीन ऑर सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट ओनली. आणि त्यामुळे आपल्या इथे जे रांजाच्या आसपास आहे जंगल ते सगळं मॉइस्ट डेसिडियस मोन आहे. त्यामुळे आपल्या इथे कुठे आपल्याला सीतेचा अशोक हे झाड शक्यतो बघायला मिळणार नाही. लीव्ज आर परिपिन्नेट, ड्रूपिंग, 15 to 20 सेंटीमीटर लॉंग, oblong lanceolate with intrapetiolar stipules. So these all are morphological characters of leaf which we can easily see with the help of our eyes. So drooping म्हणजे अशी खाली जमिनीकडे झुकणारी असतील पानं. जसं आपण अशोक बघतो गार्डनमध्ये, ज्याला आपण खोटा अशोक म्हणतो, त्याची पानं कशी असतात, ड्रूपिंग असतात, अशी जमिनीकडे खाली लोंबकळत असतात आणि 15 ते 20 सेंटीमीटर लांब असतील. आणि लीफचा जो टाईप आहे त्याच्यामध्ये परिपिन्नेट लीव्ज असणार आहेत. बेसिकली सिम्पल आणि कंपाऊंड लीव्ज असे दोन टाईप्स असतात आणि याच्यामध्ये कंपाऊंडमध्ये परिपिन्नेट लीव्ज याच्यामध्ये असणार आहेत. द बार्क इज डार्क ब्राऊन ऑर ऑलमोस्ट ब्लॅक विथ वार्टी सरफेस अँड अनइव्हन ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ राउंडेड ऑर प्रोजेक्टिंग लेंटिसेल्स. याची जी साल असणार आहे बार्क ती एकदम स्मूथ नसणार आहे, तर कशी असणार आहे, प्रोजेक्टिंग लेंटिसेल्स, राउंडेड ऑर प्रोजेक्टिंग लेंटिसेल्स. म्हणजे जशी आंब्याच्या झाडाची साल असणार आहे, छोटे 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 अशा खपल्या त्या सालीमध्ये असणार आहेत, तशी या झाडाची सुद्धा साल असणार आहे. अँड दॅट इज बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ लेंटिसेल्स. सो हे असे आहेत या झाडाचे मॅक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स. आता पुढे जाऊयात मॅक्रोस्कोपिक कॅरेक्टर्समध्ये फ्लॉवर्स. सो फ्लॉवर्स आर अपेटॅलस. अपेटॅलस म्हणजे फ्लॉवरचे टाईप्स तुम्हाला माहीत आहेत ना, पॉलीपेटॅलस फ्लॉवर्स, गॅमोपेटॅलस फ्लॉवर्स आणि आता इथे तिसरा अपेटॅलस फ्लॉवर्स. सो व्हॉट इज पॉलीपेटॅलस? पॉली मीन्स फ्री, पेटल्स आर फ्री, सो पॉलीपेटॅलस flowers. When petals are united it is called as gamopetalous flowers. आणि इथे अपेटॅलस आहेत. अपेटॅलस मीन्स पेटल्स आर ॲब्सेंट. याच्यामध्ये पेटल्स नसणार आहेत, पाकळ्या नसणार आहेत. त्याच्याऐवजी काय असणार आहेत, जे काही मेंबर्स असणार आहेत त्याला आपण म्हणणार आहोत पेरियांथ. आणि पेरियांथमध्ये टेपल्स असणार आहेत. सो याच्यामध्ये कुठेही करोला किंवा पेटल्स नसणार आहेत. बिकॉज दीज फ्लॉवर्स आर कॉल्ड ॲज अपेटॅलस. अपेटॅलस मीन्स ॲब्सेन्स ऑफ पेटल्स. इन्स्टेड ऑफ पेटल देर इज मेंबर नोन ॲज टेपल्स अँड द फ्लॉवर इज कॉल्ड ॲज पेरियांथ. सो साराका अशोका फ्लॉवर्स आर अपेटॅलस, yellowish orange in color, which you have already seen in the picture at the beginning of this presentation. And flowers are in axillary corium deciduous and calyx are petaloid. बऱ्याचशा झाडामध्ये कॅलेक्स हे आपण ग्रीन कलरचे असतात, डार्क ग्रीन कलरचे, बट या अशोकाच्या झाडामध्ये कसे असणार आहेत, कॅलेक्स आर पेटॅलॉइड. पेटॅलॉइड म्हणजे पाकळ्यांसारखेच असणार आहेत, म्हणजे रंगीबेरंगी लाल किंवा येलोइश ऑरेंज कलरचे असणार आहेत. पेटॅलॉइड म्हणजेच याच्यामध्ये पेटल्स ॲब्सेंट आहेत, त्यामुळे जे काय टेपल्स असतील त्या टेपल्सप्रमाणे हे कॅलेक्स असणार आहेत. स्टॅमेन्स आर 7 to 8, अँथर्स पर्पल अँड वर्साटाईल, ओव्हरी हेअरी विथ कर्व्ड स्टाईल, अँड फायनली सीड्स आर ellipsoid, oblong and
कॉम्प्रेस्ड. ज्यावेळेला मला याची फुलं आणि फळं मिळतील त्यावेळेला हे कॅरेक्टर्स आपण व्हिज्युअली ओरिजिनली ऑब्झर्व करणार आहोत. सो दिस इज ऑल अबाउट मॅक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स ऑफ साराका अशोका. अँड मॅक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स मीन्स द कॅरेक्टर्स which we can see or easily observe with the help of our eyes. Now we will proceed with microscopic characters or internal structure, internal characters. And to see microscopic characters we compulsory need a good quality microscope, because we will prepare a slide of root, stem, leaf, whatever the part needed to be studied. So now we will see microscopic characters of Saraka Ashoka. So the TS of stem shows periderm consisting of a wide layer of cork, narrow cork cambium. Next to cambium, secondary cortex, which is wide with one or two continuous layers of stone cells with many patches of scleroids. Different parenchymatous tissues contains yellow masses and prismatic crystals. Secondary phloem parenchyma, sieve tubes, companion cells and phloem fibers are occurring in groups. Crystal fibers are present. These all structures can be seen when we will do the practical of Saraka Ashoka. Now we will see identity, purity and strength. As said earlier, whatever the contents are given in this monograph or in any other monograph, those contents are officially approved by Government of India. And as per the Ayurvedic standards mentioned in Ayurvedic Pharmacopoeia of India, each and every medicinal plant which is used directly in the treatment of human being should show identity, purity and strength as a part of their Ayurvedic standards. म्हणजे ज्यावेळेला कुठचीही औषधी वनस्पती आपण आयुर्वेदिक औषधी वनस्पती ट्रीटमेंटमध्ये यूज करणार आहोत माणसांच्या, त्यावेळेला त्या वनस्पतीमध्ये काही स्टँडर्ड्स असणं महत्त्वाचं आहे. अँड दोज स्टँडर्ड्स आर कॉल्ड ॲज आयडेंटिटी, प्युरिटी अँड स्ट्रेंथ. So as far as identity, purity and strength are concerned, the foreign matter is not more than 2%. Total ash content is not more than 11%. ज्यावेळेला आपण याचं इव्हॅल्युएशन करणार आहोत या ड्रगचं, त्यावेळेला जर आपण एक ठराविक क्वांटिटी घेतली आणि मफल फर्नेसमध्ये जाळून त्याची जर राख केली त्या झाडाची, तर ती राख किती असली पाहिजे? टोटल ॲश कंटेंट इज नॉट मोर दॅन 11%. म्हणजे जे काय आपण झाडाचे पार्ट्स घेऊ, समजा आपण 100 ग्रॅम पार्ट्स घेतले आणि मफल फर्नेसमध्ये जाळून त्याची राख तयार केली, तर ती राख स्टँडर्ड जर हे ओरिजिनल झाड असेल तर ते किती यायला पाहिजे? नॉट मोर दॅन 11%. म्हणजे 100 ग्रॅम जर आपण घेतलं जाळून त्याची राख तयार केली तर ती किती यायला पाहिजे? जास्तीत जास्त 11 ग्रॅमपर्यंत यायला पाहिजे, बट नॉट मोर दॅन 11%. ॲसिड इनसोल्युबल ॲश नॉट मोर दॅन 1%. हे असे वेगवेगळे आयुर्वेदिक स्टँडर्ड्स दिलेले आहेत, ज्या स्टँडर्डवरून त्या ड्रगची काय ठरणार आहे? आयडेंटिटी, प्युरिटी आणि स्ट्रेंथ ठरणार आहे. समजा आपण 100 ग्रॅम अशोक घेतलं आणि त्याची राख जाळून तयार केली आणि ती राख जर 25 ग्रॅम 30 ग्रॅम निघाली, तर समजायचं हे प्लॅन्ट मटेरियल स्टँडर्ड नाही आहे. एक तर त्याच्यात भेसळ असेल किंवा काहीतरी वेगळं असेल. तर स्टँडर्ड अशोक, ओरिजिनल सीतेचा अशोक असेल तर आपण त्याचं राख जी कधी पण जाळणार आहोत ती कुठच्या पर्सेंटेजमध्ये किंवा प्रपोर्शनमध्ये असायला पाहिजे? तर टोटल ॲश कंटेंट इज नॉट मोर दॅन 11%. तसंच
फॉरेन मॅटर नॉट मोर दॅन 2%. म्हणजे चुकून दुसऱ्या झाडाचे काय प्लॅन्ट पार्ट्स गडबडीत मिक्स झाले असतील औषध बनवताना, तर ते किती नॉट मोर दॅन 2% असले पाहिजेत, तरच हे आपण जे काय मेडिसिन प्रिपरेशन करणार आहोत या झाडापासून ते पेशंट्सवरती यूज करू शकतो. जर हे स्टँडर्ड्स फॉलो नाही केले तर काहीतरी गडबड होऊ शकते. आणि त्यामुळे आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये कोणतंही मेडिसिनल प्लॅन्ट असेल तर त्याच्यामध्ये हे 3 स्टँडर्ड्स महत्त्वाचे असतात: आयडेंटिटी, प्युरिटी अँड स्ट्रेंथ. पुढे बघूयात केमिकल कन्स्टिट्युएंट्स. सो व्हॉट आर द केमिकल कन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट इन एनी प्लॅन्ट इज कॉल्ड ॲज केमिकल कन्स्टिट्युएंट्स. सो अशोकामध्ये काय असणार आहे? बार्क कंटेन्स टॅनिन्स, कॅटेचॉल, स्टेरॉल, हिमॅटोझायलिन. आणि हे इथे तुम्ही खूप सारे लिस्ट दिसू शकते तुम्हाला. आता एवढं डिटेल्समध्ये मी वाचत नाही. हे सगळे केमिकल्स काय असणार आहेत? या अशोकाच्या झाडामध्ये असणार आहेत, म्हणून त्याला आपण म्हणणार आहोत केमिकल कन्स्टिट्युएंट्स. जेव्हा कुठचं पण आयुर्वेदिक झाड आपण उपचार म्हणून ज्या वेळेला आपल्या शरीराच्या आतमध्ये घेतो त्यावेळेला ते झाड आपल्यावरती उपचार नाही करतं. त्या झाडामध्ये जे वेगवेगळे केमिकल्स असतात ते केमिकल्स काय करणार आहेत? आपला रोग बरं करायला मदत करणार आहेत. आणि तसं ज्या वेळेला हे सीतेच्या अशोकाच्या झाडाचा औषधी वनस्पती म्हणून आपण उपयोग करू किंवा या झाडापासून जे काही नवीन तयार केलेले औषधं आपण घेऊ रोग बरा करण्यासाठी, तर त्या औषधामध्ये हे सगळे केमिकल कन्स्टिट्युएंट्स असणार आहेत. कारण हे काय असणार आहेत? सगळे वेगवेगळे केमिकल्स सीतेच्या अशोकाच्या झाडाच्या आतमध्ये असणार आहेत. सो दीज आर केमिकल कन्स्टिट्युएंट्स ऑफ साराका अशोका. नेक्स्ट प्रॉपर्टीज अँड ॲक्शन. थोडंसं स्पेलिंगमध्ये मिस्टेक झालेली आहे गडबडीत टाईप करताना. चुकून आरचं बटन 2 वेळा प्रेस झालेलं आहे. सो समजून घ्या, प्रॉपर्टीजचं स्पेलिंग थोडंसं चुकलेलं आहे. प्रॉपर्टीज अँड ॲक्शन. दिस इज अगेन अकॉर्डिंग टू ओनली आयुर्वेदिक फार्माकोपॉइया ऑफ इंडिया. ॲज सेड अर्लियर, whatever the contents given in monograph are the standards given by government of India according to Ayurvedic Pharmacopoeia of India. आणि या प्रॉपर्टीज आणि ॲक्शनमध्ये आपण बघणार आहोत सगळ्यात पहिलं गुणा म्हणजेच क्वालिटी. काय गुण असतील या अशोकाच्या झाडामध्ये. सो लघु संस्कृतमध्ये हे प्रॉपर्टीज आणि ॲक्शन्स तुम्ही इथे बघू शकता. सो लघु म्हणजे लाईट टू डायजेस्ट. पचनाला त्यामुळे त्रास काय होणार नाही जर तुम्ही अशोकाचं कोणत्या पण प्लॅन्ट पार्ट्स खाल्लेत किंवा पोटामध्ये घेतलेत तर. वृक्ष असणार आहेत हे, म्हणजे कसे असणार आहेत? ड्रायनेस. कुठेही ऑइली वगैरे असं अशोकाचे कोणते पण प्लॅन्ट पार्ट्स नसणार आहेत. ज्या वेळेला तुम्ही हे वापराल त्यावेळेला किंवा पोटात ज्या वेळेला अशोकाची औषधं जातील त्यावेळेला कसं असणार आहे? पचायला एकदम सहज असणार आहे, लाईट टू डायजेस्ट. आणि त्याची प्रॉपर्टी कशी असेल? वृक्ष. वृक्ष म्हणजे सुख असणार आहे, ड्राय असणार आहे. दुसरी प्रॉपर्टी संस्कृतमध्ये रसा. रसा म्हणजे रस, त्याची चव कशी असेल? टेस्ट. सो काशया म्हणजे ॲस्ट्रिग्नंट असणार आहे, थोडीशी तुरट असणार आहे. आणि टिकटा म्हणजे बिटर, तुरट कडवट अशी याची चव असणार आहे. विपका म्हणजे टेस्ट कन्व्हर्जन आफ्टर डायजेशन. पचन झाल्यावर याची चव कशी असेल? कटू म्हणजे कडू आपण म्हणूयात. संस्कृतमध्ये कटू म्हणजे कडू, पंजेंट असणार आहे. सो विपका दॅट इज टेस्ट कन्व्हर्जन आफ्टर डायजेशन इज कटू म्हणजेच पंजेंट म्हणजेच कडू असणार आहे. वीर्य म्हणजे याची गुणधर्म कसा असणार आहे? शीत किंवा शीतल असं आपण म्हणूयात, म्हणजे थंड असणार आहे. याच्यामुळे अशोकामुळे आपल्या बॉडीमध्ये कुठे हीट वगैरे तयार होणार नाही, कारण याच्यामध्ये वीर्य म्हणजे गुणधर्म कसा असणार आहे? शीत म्हणजे थंड, शीतल, शांत, गार. आणि इफेक्ट ऑन त्रिदोषा. त्रिदोष म्हणजे आपल्या शरीरात असणारे वात, कफ आणि पित्त यांच्यावर जो काही इफेक्ट असेल. सो इट बॅलन्सेस कफ अँड पित्त. जर अशोक आपण आपल्या शरीरामध्ये औषधी वनस्पती म्हणून घेतलं तर काय होईल? आपल्या शरीरातल्या त्रिदोषांपैकी कफ आणि पित्त यांचा बॅलन्स अशोक मेंटेन करेल. सो दिस इज ऑल अबाउट प्रॉपर्टीज अँड ॲक्शन ऑफ साराका अशोका.
नाऊ वी विल सी पार्ट्स यूज्ड इन आयुर्वेदिक ट्रीटमेंट. आत्तापर्यंत आपण फक्त सारा का अशोका, सीतेचा अशोक इतकंच बघत आलो. पण आता आपण बघूयात एक्झॅक्टली या झाडाचा नक्की कोणता पार्ट यूज करणार आहेत आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये किंवा आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून. सो पार्ट्स यूज्ड स्टेम, बार्क अँड सीड्स. स्टेम बार्क म्हणजे याचं खोड आहे त्याची साल वापरणार आहेत आणि या झाडाच्या बिया वापरणार आहेत. स्टेम बार्क म्हणजे खोडावरती येणारी झाडाची साल आणि सीड्स म्हणजे बिया. स्टेम बार्क इज युजली यूज्ड इन डिकॉक्शन किंवा त्याला आपण म्हणूयात काढा असं आपण मराठीमध्ये म्हणतो. स्टेम बार्क इज युजली यूज्ड इन डिकॉक्शन फॉर्म. काशयम संस्कृतमध्ये म्हणजे काढा, कुठे पावडर वगैरे करून नाही आपण ती वापरणार आहोत, तर तिच्यापासून जे काही आयुर्वेदिक स्टँडर्ड्स असतील काढा बनवण्याचे त्या स्टँडर्ड्सप्रमाणे काढा तयार करणार आहोत आपण आणि तो काढा औषधी उपयोग म्हणून आपल्या शरीरामध्ये घेणार आहोत. काढा सगळ्यांना माहीत असेलच, शक्यतो एखादाच विद्यार्थी असा असेल ज्याला काढा म्हणजे माहीत नाही. काढा म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये ठराविक प्रमाणामध्ये औषध टाकायचं आणि त्याला भरपूर वेळ उकळून देऊन मग गाळून जे काही लिक्विड तयार होईल त्याला आपण म्हणतो काढा. म्हणजे अशोकाचा काढा करायचा असेल तर साल जी असणार आहे स्टेम बार्क ती सोलून छोटे छोटे तुकडे करून गरम पाण्यात उकळवत राहायचं आणि त्याचा काढा तयार झाला की तो गाळून घ्यायचा आणि प्यायचा. म्हणजे आपल्याला जे काही औषधी उपयोग होणार असतील ते आपल्या बॉडीमध्ये होतील. कारण जे काही केमिकल कन्स्टिट्युएंट्स त्या सालीमध्ये असणार आहेत मगाशी आपण बघितल्याप्रमाणे ते सगळे काढ्यामध्ये मिक्स होतील आणि आपल्या पोटात जाऊन जे काय आपल्याला रोग आजार झालेले असतील ते बरं करायला मदत करतील. सो बाकी अशोकाचं कोणतेही प्लॅन्ट पार्ट्स यूज होत नाही, फक्त स्टेम बार्क आणि सीड्स. कुठेही याचं रूट म्हणजे मूळ, कुठेही फ्लॉवर्स, इन्फ्लोरसेन्स वगैरे यूज करणार नाही आहेत. फक्त स्टेम बार्क म्हणजे साल आणि सीड्स हे दोनच प्लॅन्ट पार्ट्स मेडिसिनली यूज करतील ट्रीटमेंट्समध्ये किंवा औषध बनवताना. नेक्स्ट आता आपण बघूयात आयुर्वेदिक मेडिसिन्स ॲवेलेबल. जर का तुम्ही आत्ता बाजारात गेलात आयुर्वेदिक मेडिसिनच्या दुकानामध्ये, जसं आपल्या इथे धन्वंतरी म्हणून लांजामध्ये आहे जिथे सगळी आयुर्वेदिक औषधं मिळतात, तर त्या दुकानामध्ये गेलात किंवा कोणत्याही औषधी वनस्पतींच्या आयुर्वेदिक दुकानात गेलात तर सध्या आयुर्वेदिक मेडिसिन्स कोणती तुम्हाला मिळतील अशोक या झाडापासून बनलेली, त्यांची इथे थोडीशी नावं दिली आहेत. सो पहिलं आहे अशोक क्रिस्टम, दुसरं अशोक घृत, तिसरं थैलम. ही अशी वेगवेगळी प्रिपरेशन्स आहेत. अशोक रिस्टम म्हणजे अ व्हेरी फेमस लिक्विड मेडिसिन यूज्ड इन ब्लिडिंग डिसऑर्डर्स, मेनोरॅगिया अँड डायरॅगिया. सगळ्यात पहिलं मी सुरुवातीला सांगितलं अशोक झाड कशासाठी वापरतात, स्त्रियांना होणारा त्रास आणि त्यांचं दुःख कमी करायला. स्त्रियांना होणारा त्रास म्हणजेच बऱ्याच वेळेला ज्यावेळेला मेन्स्ट्रुअल सायकल मासिक पाळी सुरू असतं त्यावेळेला स्त्रियांना बरेचसे प्रॉब्लेम्स होत असतात आणि अशा प्रॉब्लेम्समध्ये त्यांना पेन रिलीफ करण्याचं काम हे अशोकाचं झाड करतं. आणि त्या प्रॉब्लेम्समध्ये आयुर्वेदिक जी औषधं बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं आहे अशोक रिस्टम, अ व्हेरी फेमस लिक्विड मेडिसिन यूज्ड इन ब्लिडिंग डिसऑर्डर्स, मेनोरॅगिया अँड डायरिया. डायरिया म्हणजे पातळ संडासला होणे, मेनोरॅगिया म्हणजे मासिक पाळीच्या वेगवेगळ्या ज्या तक्रारी असतात, ब्लिडिंग डिसऑर्डर्स असतात त्याला आपण म्हणतो मेनोरॅगिया. किंवा मराठीमध्ये मी मगाशी अशोकाचं एक नाव सांगितलं सुरुवातीला, हेमपुष्पा. जर तुम्ही टी व्ही नीट बघत असाल, जाहिराती बघत असाल तर भरपूर वेळा हेमपुष्पा म्हणून एक जाहिरात येते जी स्त्रियांच्या वेगवेगळ्या अडचणींवरती एक औषध तयार केलेलं आहे, त्याचं नाव आहे हेमपुष्पा. सो ते सुद्धा अशोकाच्या झाडापासूनच तयार केलेलं आहे. दुसरं एक औषध बाजारात मिळेल अशोक घृत, ॲन हर्बल घी यूज्ड इन मेन्स्ट्रुअल पेन, ब्लीडिंग अँड ॲनिमिया.
अशोकघृता म्हणजे अशोकापासून तयार केलेलं तूप आहे, जे कशात यूज करणार आहेत, मेन्स्ट्रुअल पेन. मगाशी सांगितल्याप्रमाणे मासिक पाळीच्या वेळेला जे काही दुखणार आहे पोटामध्ये, जे काही ब्लिडिंग जास्त होणार आहे, ज्याला आपण ब्लिडिंग डिसऑर्डर मगाशी म्हटलं, आणि ॲनिमिया म्हणजे रक्ताची कमतरता. सो अशा ह्या बेसिकली महिलांच्या सगळ्या मासिक पाळीच्या प्रॉब्लेम्समध्ये अशोक किंवा जो सीतेचा अशोक आहे त्याचा सगळ्यात जास्त आयुर्वेदिक औषध म्हणून उपाय होणार आहे. तिसरं प्रॉडक्ट आहे चांदनदी थैलम, यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ नॅसल ब्लिडिंग, डिझीनेस, जॉन्डिस अँड हार्पिस. चांदनाडी थैलम. नसल ब्लिडिंग म्हणजे जर नाकातून रक्त येत असेल तर हे अशोकापासून तयार केलेलं प्रॉडक्ट किंवा औषध वापरणार आहेत. डिझीनेस म्हणजे चक्कर येत असेल, थकवा आला असेल, तोल जात असेल तर अशा वेळेला हे झाड किंवा हे प्रॉडक्ट यूज करणार आहे. जॉन्डिस म्हणजे काविळीच्या ट्रीटमेंटमध्ये. आणि हार्पिस म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्हाला माहिती असेल कांजिण्या येतात लहान मुलांना, त्याला हार्पिस असं म्हणतात. हार्पिस व्हायरस जो असतो तो जर बॉडीमध्ये गेला की लहान मुलांना कांजिण्या येतात. किंवा बऱ्याच वेळेला नागिण येते असं तुम्ही ऐकलं असेल, तर नागिण म्हणजे हार्पिस व्हायरस जो कंबरेवरती जर लागला तर त्याच्यापासून स्किन इन्फेक्शन होतं, त्याला म्हणतो आपण नागिण. सो असं हे नागिण किंवा कांजिणा हे दोन्ही होण्याचं जे व्हायरस आहे त्याला आपण म्हणतो हार्पिस व्हायरस. सो अशा हार्पिस व्हायरसचं जर आपल्याला इन्फेक्शन झालं असेल तर सुद्धा आपण अशोकापासून तयार झालेले वेगवेगळे औषधी वनस्पती किंवा वेगवेगळे आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स हे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतले तर नक्कीच आराम मिळेल. त्याच्यानंतरचं चौथं प्रॉडक्ट आहे न्याग्रोधाडी काशयम, ॲन हर्बल डिकॉक्शन यूज्ड इन ब्लिडिंग डिसऑर्डर्स, ओबेसिटी ट्रीटमेंट. म्हणजे एकंदरीत तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल तर सीतेचा अशोक जे ओरिजिनल आहे त्याचा जास्तीत जास्त उपयोग कुठे असणार आहे, महिलांच्या ज्या मासिक पाळीच्या तक्रारी असणार आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उपयोग असणार आहे. आणि ते सोडून मग आणखीन हे जे इथे म्हटलं आहे आपण न्याग्रोधडी काशयम म्हणजे डिकॉक्शन आहे, काढा आहे, तो कशामध्ये वापरतील, ओबेसिटी ट्रीटमेंटमध्ये सुद्धा वापरतील. ओबेसिटी म्हणजे स्थूलत्व, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त आपण जाडे होतो, आपलं वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढतं. नॉर्मली आपण म्हणतो लुकडा असणं, जाडा असणं, पण स्थूल असणं म्हणजे आपलं जे बॉडी मास इंडेक्स असणार आहे, म्हणजे आपलं वजन आणि उंची, किंवा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बॉडी मास इंडेक्स म्हणजे काय असतं, तर त्या बॉडी मास इंडेक्सप्रमाणे म्हणजे आपलं वय वगैरे हे फॅक्टर्स वापरून जी BMI बॉडी मास इंडेक्स असते त्याच्याप्रमाणे आपलं वजन किती असावं हे मेडिकल सायन्सेसनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुमचं वय आणि तुमचं वजन, तर त्याप्रमाणे बॉडी मास इंडेक्समध्ये ओबेस म्हणून एक इंडेक्स असते, म्हणजे स्थूलपणा, जाडं आणि जाड्याच्या नंतर ओबेस म्हणून. तर त्या ओबेसिटी ट्रीटमेंटमध्ये सुद्धा आयुर्वेदिक औषध म्हणून हे अशोकाचं, सीतेच्या अशोकाचं झाड वापरणार. सो असं हे कॉमन आणि एकदम इझिली ॲवेलेबल असणारे प्रॉडक्ट्स आहेत जे कोणत्याही आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला सहज ॲवेलेबल होतील. सो दिस इज ऑल अबाउट मोनोग्राफ ऑफ साराका अशोका or original Ashok. Thanks a lot for watching my video. For more videos, please subscribe my YouTube channel or please visit my personal website sites.google.com/view/Kalpit Mhatre.